हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन मराठी या चॅनलवरती. आणि हे पहा, मी फ्रंट साईड पूर्ण तयार करून घेतलेली आहे. आणि बघा पप वगैरे किती मस्त असे छान आलेले आहेत. आणि मी त्याला गोल्डनची समोरून पायपिंग करून घेतलेली आहे पुढच्या गळ्याला. तर हे बोटनेक आहे, त्यामुळे तुम्हाला गळा जरा मोठा किंवा पसरट वाटत असेल रुंदीला. तर हे बोटनेक ब्लाऊज आहे. तर मी जे कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं की बोटनेक ब्लाऊज पीस कसं कट करायचं ब्लाऊज, ते पण फ्रंट साईड आहे प्रिन्स कट आणि बॅक साईड आहे बोटनेक. तर आपण फ्रंट साईड पूर्ण तयार करून घेतलेली. आता आपण बॅक साईड तयार करूया. चला तर मग आता आपण माप टाकूया. नंतर मी आता हे पूर्ण बॅक साईड पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. पण आता आपल्याला कशी मापं टाकलेत ते पण पहा तुम्ही. मापं घेऊन दाखवते मी तुम्हाला उंची वगैरे. तर मग मी आता हे पहा, मी गळा खाली 3 इंचवर घेतलेले मार्क केले. आणि त्याच्या खालची कमराची पट्टी पण मी 2 इंच 2.5 इंचवर मार्क केली. पुन्हा मी अर्धा इंचवरती आली शिलाई मार्जिंगसाठी. आता आपण बॉक्स करून घेणार आहोत. मी 3 इंचवर मार्क करते. 3 इंचवर तुम्हाला जितका गळा मोठा छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही गळ्याची रुंदी किंवा उंची वाढवू शकता. नंतर मी अशी त्यासाठी मी पॅटर्न टाकणार आहे, गळ्याची डिझाईन पॅटर्न. त्यामुळे मी आखून घेते. बॉक्स करून घेतला अगोदर. त्याच्यानंतर गोल राऊंड खालून द्यायचा आहे फक्त आपल्याला, वरती नाही द्यायचं आहे. वरती चौकोनीच आपल्याला डिझाईन ठेवायची आहे. आता मी ते कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता मी कट करून घेते. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. दोन्ही साईडने 2 कोणे आले पाहिजे. गळ्या खालच्या साईडकडून गोल राऊंड आला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. जर वाटलंच आपल्याला की कमी आहे तर आपण अजून गोल करून त्याला अजून थोडंसं राऊंडमध्ये कट करून घेऊया. ते पहा मी अजून थोडंसं कट करून घेते. पहा अशा पद्धतीने. आता आपण ब्लाऊज पीसवर टाकून, ब्लाऊज पीस सुईचा करायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यावर उलटा आपल्याला हे टाकायचं आहे, अस्तर टाकायचे. आता आपण सगळ्यात अगोदर ती जे पॅटर्न बनवायचं आहे आपल्याला गळ्याचा, ते अगोदर स्टिच करून घेणार आहोत. तिथं स्टिप मारायची. खूप सुंदर असा गळा होतो आहे. स्टेप बाय स्टेपचं बघा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बोटनेक ब्लाऊज कसं गळ्याला डिझाईन टाकलेलं आहे. तुम्ही बंद पण ठेवू शकता, पण इथं मला पॅटर्न टाकायचं आहे. पहा मध्ये कट मारायचा. यशाचा कपडा सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. 1/2 इंच सोडून, मध्ये आपल्याला 1/2 इंच सोडून द्यायचं शिलाईची पुढं. नॉचेस टाकायचे छोटे छोटे, कट मारायचे, जेणेकरून आपला व्यवस्थित असा कपडा उलटला जातो. अशा पद्धतीने व्यवस्थित असा कपडा उलटा करायचा आहे आणि कट मारून घ्यायचे थोडे थोडे. आता मी मध्ये अस्तरमध्ये टाकून नाही ना, कपडा व्यवस्थित असा उलटून घेणार आहे. हे पहा अशा. आता मी काय करणार आहे, आता व्यवस्थित असं आता मी दोन्ही साईडनी टिप मारून घेणार आहे. वरून दाब टिप मारून घ्यायची व्यवस्थित, पलटी करून आपला व्यवस्थित अशी दाब टिप मारून घ्यायची. व्यवस्थित असा पलटी मारून अशा पद्धतीने. हे पहा आपला पूर्ण पॅटर्न तयार झालेला आहे. पूर्ण पॅटर्न तयार झाला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण काढून घेऊया. दोरा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला अस्तरच्या साईडने खालून आपल्याला सर्व अस्तर सगळ्या साईडने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचे. आणि मी काय केलं, आता इथं गळा राऊंड करून मी तो पलटी करून तसाच छापा मारून घेणार आहे, जेणेकरून हे होतं. आणि तसंच गळा आखून घेणार आहे. पूर्ण गळा आखून झालेला आहे माझा. आता आपण टिप मारून घेऊया गळ्याला. जास्त खडून मार्क केलेले त्याच्यावरच टिप मारून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता आपण खालच्या साईडनी कमरेच्या बॉटम साईडनी पण मी टिप मारून घेणार आहे. सगळ्या साईडने आपल्याला अस्तर व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचे, घोळ न पडता.
बोलते हे पहा, मी आता जॉईंट करून घेतलं आहे पूर्ण अस्तर. आता आपल्याला एक्स्ट्राचा फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं ब्लाऊज पीस एक्स्ट्राचं. आता आपण गळा पण कट करून घेणार आहे. जी शिलाई मारलेली आपण गळ्याला टिप मारलेली त्याच्या पुढं आपल्याला 1/2 इंच सोडायचे आणि मग गळ्याला टिप मारायची. आता मी काय करणार आहे, वरच्या साईडने गळ्याकडून टिप मारायला गोल्डनचा हे कपडा घेतलेला आहे मी. मला ते हे करायचे, पायपिंग करायची, त्याला जोडून वगैरे घेते मी व्यवस्थित. पट्टी जॉईंट करायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी आता जोडून घेतली आहे. तर आता आपण लगेच जोडून घेऊया पट्टी. मी दोर दुमडून घेणारी पट्टी आणि आता आपण जोडून घेऊया. हे पहा, मी जोडून घेतली आणि मध्ये आता थोडे थोडे नॉच टाकायचे, जेणेकरून व्यवस्थित आपली पायपिंग उलटी होत नाही. व्यवस्थित अशी बॅक साईडला जाते, खालच्या साईडला शिलाई मार्जिनमध्ये जाते आपली गोल अशी पायपिंग येते. आता आम्ही अशी पायपिंग व्यवस्थित अशी हळूहळू टाकून घेणार आहे. याला मी सिंगल दाब वगैरे काही नाही लावलेला. आपला डबल दाब जे नॉर्मली शिलाईचा दाब असतो तेच दाबावर मी पायपिंग करीत आहे. तरी पण बघा किती सुंदर अशी छान अशी पायपिंग झाली. हे पहा, आता मी त्याच्यावरच परत दाब टीप मारून देणार आहे, जेणेकरून पायपिंग आपली उलटी पडणार नाही आणि व्यवस्थित अशी चिटकून राहील. कधी गोल्डनची पायपिंग केली ना त्याला दाब टीप द्यायची. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण खाली टक्स टाकून घेऊया. बॅक साईडचे टक 4.5 इंचावर, रुंदी 4.5 इंच, उंची पण 4.5 इंच घेणार आहे, कारण की अर्धा इंच आपला खालती जाणार आहे शिलाई मार्जिनसाठी. पट्टी जोडायला कमराची. हे पहा, अशा पद्धतीने आता मी टक्स टाकून घेते. टकला कधीही डबल टिप द्यायची व्यवस्थित अशी छान, कारण की टक्स उसवत नाही. तर फिटिंग जर ब्लाऊज बसलं तर बाकीचे टक्स उसवायचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळे आपल्याला डबल टिप कंपल्सरी टक्सला द्यायची, म्हणजे द्यायची, रफ करायचं शेवटला. इथं पहा, माझा दोरा निघला तर मी दोरा ओवून घेते आणि परत टक्सला जिथं टिप उधळली होती तिथूनच टिप टाकायला सुरुवात करणार आहे. ते बघा, आता मी जे टक्स पण टाकून दिलेत. आता आपण जे वरचं बटन आहे ना ते आपण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने करून घेणार आहोत सगळं बटन वगैरे. तर मी आता त्याला खालून 2 नॉट सोडणार आहे, म्हणजे खालून आपल्याला 2 बंद सोडायचे. जसे आपण ह्याला बोला करतो ना बंद, तसे आपल्याला बंद करायचे. तर ते पण मी बंद करून घेणार आहे. आधी आपण कमराची पट्टी जोडून घेऊया. खाली अर्धा इंचवर मी टीप मारली आणि कमराची पट्टी जोडून घेते. आता आपण व्यवस्थित असं पट्टीला दाब टीप देऊन घेऊया. तर माझा दोरा निसटला आहे, तर परत मी दोरा जोडून घेते. हे पहा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचे दोरे वगैरे एक्स्ट्राचा कपडा घेऊन आणि असं दुमडून आपल्याला वास्तरच्या साईडने परत एक टीप मारायची आहे मध्यभागी कंबरपट्टी जोडून. अशा पद्धतीने आता इथं आपण फुल तयार करणार आहोत. आता मी पट्टी मोजून घेते. जेवढे ती खाली नॉट आपल्याला सोडायचे तितके आपल्याला पट्टी मोजून खाली नॉट टाकायचे. थोडे मोठे साईजचे टाकायचे. आता कसे टाकायचे, काय करायचे ते मी तुम्हाला कळेल. ते मी मध्ये कापलं, पण मध्ये कापायला नव्हतं पाहिजे. पण मग मी आता काय करणार आहे, परत जोडून घेणार आहे आणि परत इथून तिथून नॉटला आपण टीप मारून घेणार आहोत. परत उलटं करून मग परत ते हे करणार आहोत.
अशा पद्धतीने आता मी पूर्ण टिप मारून घेते. आता मी काय करणार आहे, याला उलटं करून घेणार आहे. तर मी आता काय करेल, पिन घेणार आहे. तुम्ही दोऱ्याच्या साईडने किंवा सुईच्या साईडने पण याला उलटं करून घेऊ शकता. पण मी काय करणार आहे, क्लिपनी थोडंसं मोठं आहे ना, त्यामुळे क्लिप जाते त्याच्यामध्ये. तर मग मी ते उलटं करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने आता उलटून घ्यायचं आहे. हे पहा, झालं माझं उलटून. आता आपल्याला एक फूल बनवायचं आहे वरती लावायला. तर आपण ते फूल आपण व्यवस्थित असं दोन बाजूने 2 चौकोन घ्यायचे कापडा कट करून, आणि 2 चौकोन अशी टिप मारून घ्यायची आहे. आणि ते उलटून परत त्याच्यावर दाब टिप द्यायची आहे. असं टिप मारून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने आता जे नट आपण मोठी तयार करून घेतलेली आहे आणि जे फूल तयार करून घेतलेले आहे ते आपल्याला दोऱ्याने असं करा. अशा पद्धतीने मी अशी व्यवस्थित करून घेते आणि आधी टिप मारून घेते, कारण की आपल्याला त्यानंतर दोऱ्याने अटॅच करून घ्यायचं आहे गळ्याच्या साईडला, बॅक साईडला. आता मी दोरा वगैरे कट करून घेतले. आता झाले. आता आपण काय करूया, लेस काढून त्याला ना बटन जरी तुम्ही लावलं वरतून तरी चालेल, पण तिथं मला बटन नव्हतं लावायचं त्यांना. बटन काय होतं, कधी कधी केसामध्ये अडकतं, त्यामुळे ते म्हटले बटन नका लावू. तर मग मी आता बटन नाही लावणार, त्याला लेस गुंडाळणार आहे, जेणेकरून थोडासा लुक येईल छान. बटन किंवा मणी लावलं तर काय होतं, मग केस अडकतात. त्याच्यामुळे मग मी हे लावलं त्याच्यामध्ये थोडासा लेस, थोडासा लुक येण्यासाठी. बाकी ती छान दिसते. आता आपण हे दोन्ही पण अटॅच करून घ्यायचे मेन फॅब्रिकला, गळ्याला. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही नुसतं फूल जरी लावलं तरी छान दिसेल, पण मला खाली नॉट सोडायची होती, त्याच्यामुळे मग मी ते खाली नॉट जोडून फूल लावलं. आणि हे दोऱ्याने आपल्याला शिवून घ्यायचे, कारण वरून टिप दिली तर ते चपटं होतं. त्याच्यामुळं आपल्याला दोऱ्याने शिवून घ्यायचे. आता मी दोरा हे करते, दोरा सुईमध्ये होऊन घेते, दोऱ्याने शिवून घ्यायचं. पण आधी काय करायचं, जे खालचं नॉट आहे ना, ते आपल्याला आधी अटॅच करून घ्यायचं आहे, आधी शिवून घ्यायचं आहे. नंतर मग आपल्याला ते दोऱ्याने ते शिवून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आता आपण ते दोऱ्याने व्यवस्थित असं टिच करून घेणार आहोत. मशीनवर टिच केल्याने काय होतं, मग ते टिपवरती दिसते. दोऱ्यांनी टाके देऊन आपण शिवलं तर मग ते व्यवस्थित दिसेल. कशी चौकोन आपल्याला छोटे छोटे टाके द्यायचे, जेणेकरून वरतून दिसले पण नाही पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने तो वरून फुल अटॅच करून घ्यायचं. दोऱ्याने अटॅच करून घ्यायचं व्यवस्थित असं. हे पहा, अशा पद्धतीने मी आता दोऱ्याने अटॅच करून घेतले. वरती परत फूल ठेवून पण दोन्ही पण आपल्याला दोऱ्याने असे अटॅच करून घेतले, जेणेकरून टाका दिसणार नाही, वरती दोरा दिसणार नाही, असं आपल्याला दोऱ्याने वरती व्यवस्थित करून घ्यायचं आहे. पहा, झाला आपला फायनल गळा तयार. तुम्ही नॉट जितकी ठेवायची तितकी ठेवू शकता, पण मला कमरेपर्यंत ती ठेवायची होती, पट्टीपर्यंत, तर मी ठेवली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपला गळा तयार झालेला आहे. कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगायचा, कमेंट करत जा. पुढचं आपल्याला नेक्स्ट कसं डिझाईन हवं आहे, कसं नाही, कोणचं पेपर पॅटर्न कटिंग हवे. हे पहा, मी शेवटी सुईचं करून ठेवते.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.